हाय हॅलो गुड मॉर्निंग. बघा 6 वाजले सकाळचे आपले. आज थोडं उशिरा उठले. आज स्वयंपाक जास्तीचा नाही आहे. हे वाटाणे भिजवून ठेवलेत. आता ह्याला मस्त असं बांधून ठेवते. उद्याच्याला नाश्त्याला होते. तर आता नाश्त्याला करायचे बघा. हे लावते आलू मी ह्याच्यात. मला करायचे आज मुगाचे दोशे. आज स्वयंपाक नाही, फक्त नाश्त्याला येता येईल. थोडेसे तांदूळ टाकले तर मुग भिजू घातलेत. 1 नंबरमध्ये होते दोशे. करून बघत जा, खायला पण छान असते. तर आणि ह्याला मी आता लावून घेते कुकरला. ह्याचे दोशे आणि बटाट्याची भाजी. एवढा स्वयंपाक आहे आज. काल काही व्हिडिओ काही करणं झाला नाही. कालचा व्हिडिओ काही येणार नाही, कारण तब्येत एवढी बिघडली ना. अख्खा दिवस झोपून होते. आता त्याच्या उठल्या सुरुवात केली. आता सुद्धा काहीच करू वाटत नाही. आता लेकरांना डबा द्यायला आता आणटी. फक्त म्हणलं नाश्त्याला करते आता. तर चला दोशे करून घेते. तर चला ह्याला मिक्सरला फिरवून घेते. ह्याच्यात काय टाकायचं तर हे हळद भरपूर घालायची, कारण चव पण लागतील, दिसतेत पण छान, चव पण छान लागतील, हेल्थसाठी पण चांगली असते. तर अद्रक घालायची भरपूर. मी 3 मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या, जशा तुमच्या तिखट आहे त्याप्रमाणे घ्या मिरच्या. हळद मात्र भरपूर घालायची ताईंनो. आणि हे मीठ सगळं ह्याच्यातच घालून घ्यायचं. झालं. आता एकदा मिक्सरला फिरवलं की दोशे तयार. झटपट होणारे पौष्टिक आपले असे दोशे. तर मस्त अशी आपली बटाट्याची भाजी. हे सुंदर अशी बटाट्याची भाजी आणि मुगाचा डोसा. आता कुणी ह्याला चिला म्हणते म्हणून माझ्या मुगाचा मला नव्हतं माहिती. हे आम्ही तर मुगाचे ग्रीन डोसे म्हणतो. आता प्रत्येकाकडे काय काय बोलतात काय माहीत नाही. एका ताईनं सांगितलं की आम्ही ह्याला चिला म्हणतो. आणि ही आपली भाजी. चला, जे बी आहे ते आहे, पौष्टिक आहे. तर बसलेत नाश्त्याला, देते आता. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता यायला आहे बघा पाऊस चालू झाला. बाहेर जायचं आहे, कुठं जायचं आहे काय जायचं सगळं सांगते, पण तिथलं काही शेअर करू शकते नाही माहीत नाही आहे, कारण मला जायचं आहे कॉलेजमध्ये पिल्लूच्या. पण तिथं आता जर अलाउड असेल तर, शक्य असेल तर करील, नाहीतर नाही. मग येता आंटीकडं जाणं झालं तर जाईल, तर तिथलं शेअर करेल. नाही जाणं झालं तर मग नाहीच बघा ताईंनो. तर निघाले आता. बघू, पावसाचं वातावरण आहे असं. काय करायचं का? आला तर ठीक, नाही आला तरी पण ठीक. जायचं तर आहेच, कारण अर्जंट आहे, जावं तर लागलच. त्यांच्या मॅडमनं बोलवलंय आता मीटिंग वगैरे, पॅरेंट्स मीटिंग वगैरे काय काय असतंय ना, तर त्याच्यासाठी. तर मग जावं म्हणलं. चला, आवरले. आजीकडे जाऊन आले आताच. आज सकाळी काय स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं, फक्त नाश्त्याला केले ते दोशे मुगाचे, जसे की तुम्हाला दाखवलं. बाकी तर काही केलंच नाही. ह्यांना स्वयंपाक वगैरे आज डबा दिलाच नाही. आंटीकडून घेऊन गेले दोघं बी. जयला दिली बटाट्याची भाजी, त्याला आवडती दोशासोबत केलेली. म्हणलं घेऊन जाय बटाट्याची भाजी, त्यानं घेऊन गेला. ह्यांनी म्हणले आता आंटीकडूनच मिळतो मी, कारण आंटीचा रात्रीच फोन आला, काहीच करू नको म्हणल्या, देते डबा वगैरे करून. येता जर जाणं झालं आंटीकडं तर मग आंटीकडंच बघू आता काय काय होईल, काय काय नाही माहीत नाही. कारण कॉलेजमध्ये किती वेळ लागतं, तिथली मीटिंग कधी संपती, पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे, ती कधी संपत त्याच्यानुसार येता येईल. जेव्हा संपत तेव्हा मग झालं तर तिथलं आंटीकडचं करते शेअर. जर गेले तर आंटीकडं, नाही तर मग नाहीच. चला बघू. पाऊस छान यायला आहे आता, छान वाटायलं पावसाचं. धुणं नाही राहिले आता, तिथं टाकावं लागते ह्याच्या खाली वरी, असं भिजत नाही आहे तार बांधलेली. नाहीतर काढा टाकामध्ये ते धुणं एकतर वाळत बी नाही, वल्लं बी नाही, कपड्यांचा असा वाश येते, विचारूच नका मला. तर आवरलं का दीदी? हां, आवर. दीदीनं आज सुट्टी घेतली ना, त्याच्यामुळे जायचं. आता इंग्लिश तेलगू आपल्याला, मला तेवढी काही समजत नाही आहे. तेलगू तर अजिबातच नाही, आणि इंग्लिश तर पूर्ण म्हणजे इतकी एवढी नाही समजत ताई. मग त्याच्यामुळे मग तिने घेतली सुट्टी. आता बघू. चला, आपल्याला एवढं कुठे इंग्लिश समजणार. चला, तिला म्हणलं तुझं आवरूस तर मी व्हिडिओ करते. वातावरण छान मस्त असं झालंय. झालंय बारीक भुरभुर चालू आहे पावसाची. तर चला ताईंनो, येते जाऊन. तर आलो जाऊन आले ताईंनो, जसं की तुम्हाला सांगितलं. आणि बाहेर एवढा पाऊस यायला विचारूच नका म्हणलं. तर पण आम्ही पावसाच्या अगोदरच आलो घरी, थोडंसं फ्रेश झाले, आवरलं, स्वयंपाक केला. स्वयंपाक काय केला, आमच्या जाऊबाईने दिली सरप्राईजच म्हणावं लागेल त्याला. आणि हे आपल्याला आलाय काशीचा प्रसाद, तुम्हाला दाखवते.
काशी विश्वनाथाचा. हे मस्त असं आहे, काशीच्या विश्वनाथाचा प्रसाद मेवा लड्डू मस्त असा. तर आमचे सर आहेत ना, तर त्यांच्या सुनबाई गेल्या त्या बघा काशीला, तर तिथला प्रसाद आला. खूप मस्त प्रसाद येत आहे ना, खाल्लाय सगळ्यांनी. मी आणि ह्यांनी आलं नाहीत अजून, ह्यांनी राहिले तर लेकरांनी खाल्लाय. थोडाच होता, लेकर जास्त गोड खात नाही तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. बेसनचा लाडू आहे आणि हे पेढा आहे आणि हे पण पेढाच आहे असा वेगळ्या प्रकारचा. तर असा आहे आपला काशीचा प्रसाद. खूप मस्त आहे चवीला. मी पण बघितलाय थोडासा टेस्ट करून. आता हे राहिलेलं आम्हालाच खावं लागतं, लेकरं काही गोड खात नाहीत ताईनं. आणि जसं की तुम्हाला सांगितलं आमच्या जाऊबाईचं सरप्राईज काय आहे, तर त्यांना होती आज ऑर्डर कशाची, जसं की त्यांना करी पॉईंट आहे. तर हे पाच ह्याच्यात दिल्यात भाज्या. मला म्हणल्या भाज्या करू नकोस, आणि ह्याच्यात काय बहुतेक बिर्याणी भात. तर इथले लोक असंच खाते, तर तुमच्यासोबत मी शेअर करते. आता मी काय केलं बघा ताईनं, फक्त मग मीच त्या पोळ्याच टाकल्या. तर म्हणलं एवढं सगळं आलंय. हां नाही, साधा भात आहे, बिर्याणी वगैरे नाही आहे, तर साधाच भात आहे. काढून घेते म्हणलं. आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला, सगळं आवरून घेतलं. एवढा भात आहे. तर हे भात काही आहे, ह्याच्यात भाज्या बघते काय आहे ते. आणि मी टाकल्या पोळ्या घरी, 5-7 पोळ्या टाकल्या, बसू त्यात तेवढा भात काही, त्या पोळ्या काही. तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करावं, जाऊबाईनं काय दिले काही नाही. आणि आपल्याला खरंच असं बघा किती गर्दा लावल्या. त्यांचा असते अभ्यास चालू. हे एक तर जय तिला विचारते, बरं विचारलं तर त्याचं काय म्हणणं असते की नाही माझंच खरं आहे. मग ती म्हणते मला कशाला विचारतोस. एक तर विचारते आणि पुन्हा वरून म्हणते माझंच खरं आहे किंवा माझ्या मॅडमचंच खरं आहे, असं असते त्याचं चालू. म्हणून आता चालू आहे त्यांचं तिकडं. तसं तर व्हिडिओमध्ये बी येत नाही तर ते. तर म्हणलं चला आता तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. ह्यांनी काय आलं नाहीत अजून, ते कशाला कुठेतरी बाहेर गेले. तर हे भाजी, तुमच्या जाऊबाईची भाजी तुम्हाला दाखवते. त्यांना ऑर्डर होती मिक्स व्हेज आणि पालक, सॉरी मिक्स व्हेज आणि पनीर मटरची. तर हे आहे मिक्स व्हेज. हे काढून घेतलं. आता ऑर्डर म्हणल्याच्या नंतर थोडंसं जास्तच बनवावं लागतंय ना ताईंनो. त्याच्यामुळे त्यांना किती 10 जणांची ऑर्डर होती वाटतं. 10 जणांच्या ऑर्डरमध्ये त्यांनी आता 10 म्हणजे काय 10 मोजून आपण बनवू शकत नाहीत ना. तर मग त्यांच्या हात त्यांनी थोडंसं शिल्लकच पहिल्यापासून मी त्यांना दोघांना बी आमच्या बाहेर अशी सवय होती ना, आमच्या आंटीला बी त्यांची सवय. बघ कसा गर्दा लावला. जे जरा आगाव आहे बरं का, काय करते तर चुच खरं करते, माझं चुक खरं म्हणते, विचारते तर खरं तिला. मग ती म्हणते कशाला विचारतोस. येतंय सगळं, कन्फर्म करायचं असते फक्त, असंच आहे का. किंवा माझ्या मॅडमला म्हणल्यानेच खरं आहे म्हणते, ती म्हणते विचारतो कशाला. मग असं चालू असते बहीण भावांचं. आणि ह्याच्यात आहे बघा पनीरची, पनीर मटरची अशी मस्त खूप छान केली बरं का त्यांनी ऑर्डरची भाजी. त्यांना ऑर्डर असते करी पॉईंट आहे आमचं जाऊबाई चलवितात ना, पनीर मटरची भाजी खूप छान. 2 भाज्या, तेवढा भात आणि 5-7 पोळ्या. तर म्हणलं बस होतं या, जास्त काही लागत नाही. तर ह्या आपल्या 2 भाज्या मस्त अशा आणि भात पोळ्या सगळं झालं. आणि आपली बटाट्याची सकाळची एवढी भाजी उरली, दोशासोबत केलेली. चिले केलते मी ते ह्याचे बघा ताईनो, मुगाच्या अख्ख्या मुगाचे, मस्त एकदम नंबर 1 झाले. आणि माझ्याकडे नेहमीच असते बरं का ते. आता ह्याच्यात मी टाकून ठेवलंय कचरा, नेहमी टाकते बाहेर. ही सकाळची आपली भाजी आहे. तर चला असं झालं आपलं आजचं. आता सगळं आवडून घेतलंय, भांडे वगैरे सगळं झालंय ताईनं, हे पाहू शकता. आणि जैन भांडे झाल्यास डबा काढलाय बघा. आता म्हटलं राहू जा, इकडे गॅस बी सगळं आवरून घेतलंय, झालंय सगळं. सकाळी कारण उठलं का ती असं तसं बघितलं की मग ते स्वयंपाक करण्याचा मूड बी निघून जाते बघा सगळा. त्याच्यामुळे म्हणलं आता पहिले तर चला होऊ द्या, आता आवरलंय सगळं. आता ह्यांनी काय आलं नाहीत अजून, आल्याच्या नंतर बघू जेवण वगैरे टाईम लागते तसा बी नाहीतरी. तर चला ताई मग आजचा व्हिडिओ कसा. अरे थांबा 1 मिनिट, हे आणलं जयनं खूप नादला होता. येता डीमार्टला गेलो. मग तिच्या कॉलेजचं काम झालं पिल्लूच्या, मग तिथून गेलो डीमार्टला. म्हणजे अशी बिस्किट वगैरे तिथूनच जवळच होतं. मग असं आणलं ते सॉक्स आणून. आता सॉक्स बरेच दिवस झाले ते म्हणजे खराब झाले होते अजून, पण लावणीला लावून म्हणलं 100 रुपयाची 3 जोड असे मस्त. 99 रुपयाची 3 जोड खूप छान ताई. आणि हे बिस्किट फोडले तर खूप छान लागते. दुसरं काय आणलं तर टाईटचं पाकिट आहे, येतायला मला आहे पण थोडंसं लावणीला लावून आणलं म्हणजे छान वाटतंय. म्हणजे
आपल्याला बी टेन्शन राहत नाही एकदम संपल्याच्या नंतर पुन्हा जा मार्केटमध्ये पुन्हा आणा. त्याच्यापेक्षा थोडंसं काय आहे तोपर्यंत जर आणलं ना नाही ना. आता नाहीतच त्यांना शॉक्स असं बी रोज म्हणू लागले. मग म्हणलं असं तर जाणं होईना गेलं. एक नंबरमध्ये छान. आपण पण वापरू, मी पण वापरते हे मस्त असे 100 रुपयाचे 99 रुपयाचे 3 जोड. हे एक अजून 2 आहे ह्याच्यात. हे व्हाईट कलरचा आहे कारण नेव्ही ब्ल्यू आहे खालचा. हे काळा आहे. खूप छान आहे. क्वालिटी तर इतकी मस्त आहे ना. ह्याच्या अगोदर पण मला पण आणि सोनू किल्लूला पण आम्ही तिथूनच आणतो असे बॉक्स 99 रुपयाचे 3. बरेच दिवस जातात बघा ताईनं डीमार्टला. एक नंबरमध्ये. अशी आपली आजची खरेदी कशी वाटली सांगायला अजिबात विसरायचं नाही. तर चला ताईनं व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. नवीन कोणी असतात चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा. तर चला आता जेवण करून घेतो. मस्त असा पाऊस यायला बाहेर, गरम आहे सगळं. गरम जेवण करून घेतो. व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन कोणी असाल तर प्लीज जॉईन करत जा, लाईक आणि कमेंट करत जा. बरं ताईनं कमेंट करायला काय जातं, एक कमेंट करायला, त्याच्यामुळे कमेंट करत जा. आता भाज्या कशा वाटल्या, आमच्या जाऊबाईचं सरप्राईज कसं वाटलं ते पण नक्कीच सांगा. तर चला या व्हिडिओचा इथंच सेंड करते. आवडला तर लाईक शेअर थोडं बोलायला अडकते, समजून घेत जा. एवढी शिकलेली नाही आहे मी. तर चला ह्या व्हिडिओचा इथंच सेंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.